सज्जन हो, नमस्कार. श्री शिवपंचाक्षर स्तोत्रातील पुढील श्लोक पाहणार आहोत. तिसरा श्लोक असा आहे. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षध्वर नाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. तस्मै शिकाराय नमः शिवाय. सज्जन हो, शिवपंचाक्षर स्तोत्राचे लेखक आदिगुरु शंकराचार्य आहेत, जे शिवाचे परम भक्त होते. शिवपंचाक्षर स्तोत्र हे पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय यावर आधारित आहे. न प्रतिनिधित्व करते पृथ्वी तत्वाचे, म जलतत्व, शी अग्नितत्व, वा वायुतत्व आणि य प्रतिनिधित्व करते आकाश तत्वाचं. पाहुयात श्लोक क्रमांक 3 चा अर्थ. कल्याण स्वरूप असलेल्या पार्वतीच्या मुखकमलाला प्रसन्न करणाऱ्या शिवाला माझा नमस्कार असो. असे हे शिवशंकर गौरीला अर्थात पार्वतीला सूर्यासमान तेजस्वी भासत आहेत, जे दक्षाच्या यज्ञाचा नाश करणारे आहेत, ज्यांच्या ध्वजात वृषभाचे चिन्ह आहे. अशा या नीलकंठ शिकार स्वरूप शिवाला माझा नमस्कार असो. अशा या शिकार स्वरूप शिवाला माझा नमस्कार असो. सज्जन हो, पुढील श्लोक. श्लोक क्रमांक 4. वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. तस्मै मकाराय नमः शिवाय. सज्जन हो, शिवपंचाक्षर स्तोत्र मंत्रातील पुढील श्लोक. वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय. अर्थात वशिष्ठ ऋषी, कुंभोद्भव ऋषी अर्थात ज्यांनी एका दमात सागराला गिळंकृत केले असे अगस्त्य ऋषी, गौतम ऋषी आणि इंद्र इत्यादी देवतांनी ज्यांची पूजा अर्चना केली आहे, अर्थात शिवाची मस्तकावर चंद्र धारण केलेल्या शिवाची पूजा अर्चना केली आहे. तसेच त्रिनेत्रधारी शिव, चंद्र, सूर्य आणि अग्नी असे ज्यांचे नेत्र आहेत, अशा शिवाला, अशा वकार शिवाला, अशा स्वरूपाला माझा नमस्कार असो. पुढील श्लोक
श्लोक क्रमांक 5. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. तस्मै यकाराय नमः शिवाय. सज्जन हो, पाहुयात पुढील श्लोक, अर्थात 5वा श्लोक, 5वा आणि अंतिम श्लोक. या शिवपंचाक्षर मंत्रातील अंतिम श्लोक. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय. अर्थात ज्याने यक्षाचे स्वरूप धारण केले आहे, जो जटाधारी आहे, ज्याच्या हातात पिनाक, शिवशंकरांच्या धनुष्याला पिनाक असे संबोधन आहे, ज्याच्या हातात पिनाक आहे. पिनाकहस्ताय सनातनाय. सनातनाय अर्थात जो दिव्य शाश्वत आहे, अशा दिगंबर देवाला माझा नमस्कार असो. सज्जन हो, यक्ष याचा अर्थ ज्याला पितृत्व नाही, जन्मस्थान नाही, जो लहान मुलगा म्हणून त्याला कोणीही जन्म दिला नाही. आणि जर तुम्ही दंतकथा ऐकली असेल तर शिवाला यक्ष स्वरूप असे संबोधन सामान्यतः केलेले आहे. याचबरोबर हिमालय तसेच मानस सरोवर या क्षेत्रात ज्यांचा निवास आहे, अशा तत्वाला, अशा एंटिटीला अर्थात शिवाला यक्षस्वरूपाय असे संबोधन आहे. शिवाला यक्ष तसेच गौरीला यक्षिणी असे पुराणांमध्ये संबोधन आढळते. त्याच अर्थाने यक्षस्वरूपाय. आणि सज्जन हो, म्हणूनच तस्मै यकाराय नमः शिवाय. तस्मै यकाराय नमः शिवाय अशा यक्षस्वरूप शिवाला माझा नमस्कार असो. सज्जन हो, या शिवपंचाक्षर स्तोत्र मंत्राची फलश्रुती. शिवपंचाक्षरमिदं स्तोत्रं यः पठेत् शिवसन्निधौ शिवमलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. सज्जन हो, या शिवपंचाक्षर स्तोत्राची फलश्रुती अशी सांगितली आहे. पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवमलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. अर्थात जो या पवित्र पंचाक्षर स्तोत्राचा शिवाच्या सन्निध म्हणजेच शिवशंकरांच्या जवळ बसून पाठ करतो, शिवमंदिरात असो अथवा अशा कोणत्याही ठिकाणी जिथे शिवाचा निवास असतो, मग ते आपले देवघर का असेना, अशा शिवसन्निध बसून जो या शिवपंचाक्षर स्तोत्राचे पठण करतो, ती व्यक्ती शिवलोकाला प्राप्त होते. म्हणजेच तेथे शिवलोकात शिवसन्निध शिवासोबत स्वर्गीय आनंद त्याला
अंततः प्राप्त होतो, अशी याची फलश्रुती आहे. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.